नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आताच्या या घडीतली सर्वात मोठी बातमी सटाणा शहरातून। सटाणा शहरातील पुनत पाणी प्रश्नावर एक मोठी बातमी समोर येते आहे। सटाणा शहरातील पुनत पाणी पुरवठा योजना सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या योजनेत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केलाय। सुरुवातीला सुमारे 46 कोटीची असलेली ही योजना थेट 52 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। म्हणजे जवळपास 5 कोटी रुपयाचा अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांवर टाकण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे। योजनेतील कामाचा दर्जा हा निकृष्ट असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या आणि वितरण व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत आणि धक्कादायक बाब म्हणजे सुमारे 90% बिले काढूनही अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचाही दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी केलाय। कागदावर योजना पूर्ण आहेत पण प्रत्यक्षात पाणी नाही, यामुळे आता प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। 7 ते 8 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भरत काटके आणि कार्याध्यक्ष मनोज सोनवणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे। या निवेदन देतेवेळी बागलांचे माजी आमदार संजय चव्हाण, तालुका अध्यक्ष केशव मांडोळे, बागायतदार संघाचे अध्यक्ष जिक्रू सोनवणे तसेच स्वप्नील सोनवणे, जनार्दन सोनवणे, अरुण सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सध्या ह्या प्रकरणामुळे सटाणा शहरात खळबळ उडाली असून शासन या आरोपांची किती गंभीर दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी, सटाणा।